चला पहिले कबड दाखवते आधी कसं आहे आणि यूज केल्यानंतर कसं होते, काय डिफरन्स येतोय ते आपण पाहूया. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK1. तर आता वाजले आहे 11 वाजत आलेले आहेत. तर आता आम्ही निघालो आहे बाहेर तेच कालच्याच कामासाठी, श्रेयांचं स्कूलचं थोडंसं इन्क्वायरी वगैरे करण्यासाठी. तर मग चला आता रेडी झालेलो, लवकर जायचं होतं परंतु श्रेयांची आतापासूनच मस्ती चालू झाली, आतापासूनच नोटंकी करायला चालू झाली. या इकडे ये ना. तर मग चला आता रेडी झालेलो आहोत. तर मग मी हा कुर्ता घातलेला आहे आणि मी याच्या खाली मोस्टली ती आपली व्हाईट सिगरेट पॅन्ट असते तीच घालते, परंतु आज ब्लू जीन्स ट्राय केली तर ही पण सूट होती याच्यावरती. तर मग चला आता निघतो आम्ही, थोडीशी एन्क्वायरी वगैरे करतो आणि मग रिटर्न आल्यावरती बोलते तुमच्यासोबत. तर मग चला आत्ताच आम्ही जाऊन आलो, श्रेयांचं स्कूल वगैरे पाहून आलेलो आहोत. तर मग चला आता बाकीचं आवरून घेतो, यांच्याशी डिस्कस वगैरे करू. एक दोन ठिकाणी एन्क्वायरी करून मगच डिसिजन वगैरे घेऊ. मग आता पाहू, याच्या पप्पांशी डिस्कस वगैरे करूयात. तर श्रेयांशला तर काय सगळे स्कूल आवडतात. तर मग चला आता पाहूयात, बाकीचं आवरून घेते आणि पुन्हा आपल्याला कबड वगैरे आवरायचं आहे काल आणलेलं. तर पाहूयात त्याचा खरंच युजफुल होतोय का आपल्याला, तर ते पाहून घेऊयात. हो ना. आणि ती आहे माझी क्यूटी. जाणार का तू स्कूलमध्ये? हो. तुला कोणतं स्कूल आवडलं? कालचं आवडलं का आजचं आवडलं? कोणतं वालं? छुटकीचं. काल गेलेलं आवडलं का आज गेलेलं आवडलं? मम्मा तुम्हाला छोटा भीम बनवते. हो बनवेल. स्पायडरमॅन बनवते. चल लगेच एक फटका देते तुला, लगेच तू स्पायडरमॅन बनशील. पप्पा फोन स्पायडरमॅनचे फोन आला. ठीक आहे, आणायला सांगू. तर मग चला आता याचं जेवणाचं वगैरे बघते, जेवण वगैरे करून मग तो आराम करेल, मग आपण बाकीचं आवरून घेऊ. तर मग चला नमस्कार सगळ्यांना. तर मग अशी छान श्रेयांचं सगळं आवरून दिलं, दोघांनी पण आवरलं. घरातली कामं पडलेली कारण की सकाळी गेलेलो, मग कामं राहिलेली, मग तेवढी सगळी आवरून घेतली आणि मग आता आवरलेलं आहे, रेडी झालेलो आहोत. तर मग म्हणलं चला आता कबड आवरून घेऊयात. तर मग चला पहिले तुम्हाला कबड दाखवते कसं आहे ते. कपडे जरी घडं घालून ठेवली तरी ती जास्त दिवस राहत नाही आणि मग ते काय होतं, सारखं सारखं तेच काम वाढून जातं. तर मग म्हणलं चला की आज ते करून घेऊयात. तर मग चला पहिले कबड दाखवते आधी कसं आहे आणि यूज केल्यानंतर कसं होतं, काय डिफरन्स येतोय ते आपण पाहूया. तर मग चला. तर मग तुम्ही पाहू शकता या प्रकारे हे 3 याचं जे कबड असतं तर तेच कबड आहे माझं पण. आणि त्याच्यानंतर इथे हा कप्पा आहे. तर तुम्ही पाहू शकता घडे घालून ठेवलेले आहेत, परंतु हे थोडेसे साड्या वगैरे आहेत, हे ट्रॅडिशनलचं. इकडे हा मधला जो कप्पा आहे तर तो यांचा असतो आणि आज हा जो या साईडचा आहे तो पुन्हा माझा. तर इकडे पण मग थोडीशी कपडे आहेत जे डेली किंवा मी नॉर्मली घालते, तर ती सगळी आहेत. तर मग चला या सगळ्या कवरचा यूज आपण करूयात आणि हे जे सगळे कपडे आहेत तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅक करून ठेवूयात. तर पाहू आता किती बसतात काय, म्हणजे कसं स्पेस पण होईल. आणि तर मग चला आता ते आवरून घेते पटापट. कसं आवडते काय ते, कसं 6 हे होते, तर म्हणलं एक श्रेयांशला देईल, एक यांना देईल. एकामध्ये माझ्या सगळ्या साड्या वगैरे ट्रॅडिशनल ज्या पार्टीवेअर आहेत, ज्या नॉर्मल आहेत त्या, पुन्हा आपले कपडेच परत मग त्याच्यात पण ट्रॅडिशनल जरी असले तरी बाहेर जायचे वेगळे, जवळ कुठे जायचे वेगळे, असं असतंच. लग्न कार्यात वेगळे, आपले माहिती ट्रॅडिशनलमध्ये पण वेगवेगळे पार्ट पडतात कपड्यांचे आणि नॉर्मल जे आपले डेली यूजसाठी असतात त्याच्यामध्ये पण हे पडतात. तर मग चला आता ते सगळे काढते, जे थोडेसे कॅज्युअल आहेत ते मग वेगवेगळ्या ह्याच्यात भरते, म्हणजे कसं जास्त हे नाही होणार. मग चला ते सगळं करून घेते आणि पाहूयात मग काय रिझल्ट येतोय ते पाहूयात मग आपण. तर मग चला आता हे सगळे पहिले मी सगळे कपडे बाहेर काढून घेते आणि मग सगळे आपण एक एक करून भरूयात. तर अजून एक साईडला पण बॅग आहे, तर मग ती पण काढून मग त्याच्यामध्ये पण जे थोडेसे साडी वगैरे आहे, जे ड्रेसेस वगैरे आहेत तर ते पण सगळे भरून घेते आणि आपण पाहूयात की कप्पा, आणि मग आपण पाहूयात की कप्पा आपला किती रिकामा होतो.
तर मग चला, तर आत्ता वाजलेले आहेत 4:45. तर आपण 4:30ला स्टार्ट केलेलं. थोडंसं 10-15 मिनटं इकडे तिकडे गेले. तर चला 4:45 वाजलेले आहेत आणि आता आपण हा सगळा पसारा आवरायला घेऊया. तर मग चला आता एक एक बॅग काढते आणि जे सांगितलं की कोणत्या याच्यात काय ठेवायचं, तर मग ते सगळं करून घेते मी. तर मग चला, पहिले काय करते, जे मी असं लग्न कार्यात वगैरे किंवा थोडंसं फंक्शन वगैरे असल्यावरती जे यूज करते, जसं की लेहंगा वगैरे, जे लॉंग वन पीस असतात, तर ते सगळं मग मी काय करते, एका साईडला काढून ठेवते. जे सगळे ब्लाऊज वगैरे असतात तर ते एका साईडला काढून ठेवते, म्हणजे इझी पडून जाईल. आणि कसं मग काढताना तेवढी एक बॅग काढली यातली तरी पण होऊन जाईल. तर पाहूयात आता एका बॉक्समध्ये किती किती कपडे बसतात. असं पण मला काही जास्त कपडे नाही मिळत, जे की सगळ्याच मुलींना असतात. तर चला, आता याच्यामध्ये अजून 1-2 ड्रेस टाकायचे, तर मग ते आता पलीकडे ठेवले, तर मग ते पण काढेल आणि मग त्याच्यामध्ये ठेवून देईल. आपण एक त्याच्यामध्ये जाऊ शकतो. आता त्यानंतर हे थोडंसं ट्रॅडिशनलचं झालंय, तर मग हे एक करते. आणि जे आपले वेस्टर्न वन पीस वगैरे असतात, तर मग ते सगळे जे वन पीस आहेत, तर मग ते सगळे एका याच्यामध्ये करते. किंवा जे थोडेसे क्रॉप टॉप वगैरे असतात, जे की आपण कधीतरीच यूज करतो, तर ते एका याच्यामध्ये करते. त्या कबर्डमध्ये पण थोडी कपडे आहेत, तर ती पण काढून घेते, म्हणजे मग सगळंच भरते. तर मग चला, मी ती सगळी कपडे काढून घेतलेली आहेत, जी आपण कधीतरी पार्टी वेअरसाठी वगैरे घालतो किंवा कुठे खास बाहेर जाण्यासाठी. तर मग ते सगळे त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या बॉटम वेअर वगैरे ज्या सगळ्या जीन्स येतात, तर त्या पण मग मी त्याच्यामध्येच ठेवते. जे आपले क्रॉप टॉप वगैरे असतात, ते कसं आपण डेली वगैरे यूज नाही करत, किंवा इथे जवळपास कुठं जायचं वगैरे असल्यावर नाही यूज करत. तर मग चला, हे एका बॅगमध्ये पॅक झालं. आणि आता जे सगळे ब्लाऊज वगैरे आहेत, तर ते सगळे याच्यामध्ये पॅक करते. हे असं कबर्डची साईज पण आहे का बघावं लागेल, नाहीतर मग थोडंसं असे करून ठेवा, आता कपडे पडायची तर भीती नाही. मग चला, आता जे सगळे माझे ब्लाऊज वगैरे आहेत, तर ते सगळे एका याच्यामध्ये घेऊन घेते. मग थोडंसं साड्यांचं पण पाहिजे, पार्टीवेअर वगैरे ज्या असतात, तर त्या पण एकामध्ये यूज करेल. ज्या थोड्याशा आपण लग्न कार्यात वगैरे घालतो, किंवा ह्या ज्या अशा सिंपल आहेत, ज्या असं कुठे जायला वगैरे यूज होतो, तर मग त्या पण सगळ्या हे करेल. तर जे साडीवरचे ब्लाऊज आहेत, तर मग ते मी साडी सोबतच ठेवेल. आणि जे असे मी एक्स्ट्रावाले घेतलेले आहेत, तर ते सेपरेट ठेवते. खरं तर हे काम मी संडेला काढायला पाहिजे.
मग कसं ह्यांची हेल्प होऊन जाते. आणि यांच्या घड्या खूप बारीक असतात, त्यांनी कपडे पण सुरगळत नाही आणि काहीच नाही. आता हे ब्लाऊज कसे याचे असतात त्याच्यामुळे मग याची अशीच घडी घालते. हे दुमडलं की मग याच्या आतमधले जे कप वगैरे असतात मग ते पण खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे काय होतं, हे ब्लाऊज सगळे मला असेच ठेवावे लागतात. काही काही साड्या ज्या वरती बॅगेमध्ये गेल्यात तर त्याचे ब्लाऊज पण मग मी याच्यामध्येच ठेवते. तर ह्या ज्या 2-3 साड्या आहेत तर त्या मी वरती काढलेल्या आहे, कारण की तुम्हाला सांगितलं कुठेतरी जायचं आहे संडेला. तर कुठेतरी जायचं म्हणजे गावी जायचंय, कशासाठी जायचंय ते तुम्हाला समजेलच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये, जे की आपण गावी शूट करणार आहोत. तर मग त्यासाठी गावचे ब्लॉग थोडेसे एक्साइटिंग असतात, कारण की कसं होतं रोजच्या जीवनातून काहीतरी वेगळं घडत असतं. तरी आता उन्हाळ्यामुळे जरा वातावरण खराब झालेलं आहे. तरी पण अजून जे थोडेसे ड्रेस वगैरे आहेत तर ते राहिलेलेच आहेत. तर मग पाहूयात ते ब्लाऊज पण मग सगळे बाकीचे काढून बसेल, कारण की अजून आहे स्पेस आहे ब्लाऊजमध्ये पण अजून, मग ते पण सगळे याच्यामध्येच. आता साड्या काय करेल, ती बॅग आहे मोठी तर ती रिकामी करून मग त्याच्यामधल्याच काढेल. तर मग चला हे बसून आहे ना खूप टाइम जातोय तर पटापट. तर मग चला आता हे जे थोडंसं जे सामान राहिलेलं आहे तर ते वेगळं याच्यामध्ये भरते आणि सगळं पॅक करून मग आपण कबडमध्ये ठेवूयात. तर पाहूयात किती स्पेस राहतो, किती काय होतंय. तर मग चला हे सगळं करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. स्टे ट्यून गाईज. तर मग चला, तर आता मी हे सगळे पॅक करून ठेवलेले आहे. एक थोडीशी अर्धीच भरली, तर पाहू आता जे बाकीचे कपडे आहेत तर ते सगळे त्याच्यामध्ये भरेल, साड्या वगैरे. तर मग चला तुम्ही पाहू शकता हे सगळं 4-5 मी पॅक केलेलं आहे. तर आता बरं पडते. तर पाहू आता कसं बसतंय याच्यामध्ये. असं आडवं तर नाही जाणार, मग मी असं ठेवते याच्यामध्ये. तर मग चला तुम्ही पाहू शकता या प्रकारे मी ठेवलेलं आहे. तर याच्या एका बॉक्समध्ये अजून थोडेसे भरायचे आहेत, मग मी त्याच्यानंतर भरेल. तर पाहूयात आता किती बसत आहे त्याच्यामध्ये. आणि आता अजून एक, ही जर का मी वरची बॅग ठेवली ना खालची थोडीशी दबली जाते. हे ब्लाउजेसचं आहे तर हे सगळ्यात मी वरतीच ठेवले. त्याच्यानंतर हे ट्रॅडिशनल. वाव. तर चला अजून एक बसतंयच वरती, म्हणजे हे 4-5 हे दोन्ही पण बसून जातील. अजून तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजून मला भरायचं आहे. आणि अजून एक म्हणजे याचे हे सगळंच याच्यामध्ये भरून जाईल. आणि हे जे माझे खालचे 2 कप्पे आहेत तर ते पूर्ण रिकामे राहतील. हा हा हा. चला हे पण मी इथे वरती ठेवले. याच्यामध्ये पण अजून ब्लाऊज वगैरे बसतील, परंतु मी जास्त प्रेस नाही करणार, कारण की मग काय होतं काहींची डिझाईन वगैरे असती तर ती खराब होऊन जाईल. आणि याच्यामध्ये अजून कपडे बसतीलच. आता ते मग मी ते बाकीचे काढून सगळे हे करते, साड्या वगैरे. आणि मग हा कप्पा पाहिला असेल तुम्ही, हा कप्पा पण माझा पूर्ण रिकामा झालेला आहे. अजून एक बॉक्स आहे तर मग तो पण याच्या खाली वगैरे बसेल. आणि मग त्याच्यावरती मग मी जे थोडेसे आपले डेली यूजचे माझे कपडे असतात ते ठेवल. मग अजून हे खालचे पण 2 रिकामे होऊन जातील त्याच्यामध्ये जे सामान आहे ते. मग चला म्हणजे कसं होईल, कबडमध्ये स्पेस पण होईल आणि जास्त पसारा पण नाही वाटणार, कारण की कपड्यांचाच खूप पसारा होतो बेडमध्ये जेव्हापासून श्रेयांश मोठं झालं तेव्हापासून. कारण की कसं व्हायचं, पहिले आम्ही घेतलं की लगेच तिथल्या तिथे ठेवून द्यायचो, परंतु आता काय होतं मग श्रेयांश हे कपडे काढणार ते कपडे काढणार, मग त्याच्यामुळे ते जास्तच पसारा होत होता. तर मग चला आता थोडंसं नाश्त्याचं वगैरे बघते, कारण की श्रेयांशला थोडा वेळ खाली खेळायला घेऊन जावं लागेल. म्हणजे कसं त्याला पण दिवसभर घरामध्ये असतो, मग तरी आज सकाळी खेळलेला, परंतु संध्याकाळी कसं जरा मुलांमध्ये खेळल्यावरती फरक पडेल. आणि त्याला तर आवडतंच खेळायला किती पण वेळ बसतो. तर मग चला थोडंसं नाश्ता वगैरे करतो. मग अशी मी 10 भाताचं कुकर वगैरे लावूनच बसलेली.
तर मग चला आता तर थोडंसं डाळ भात खायला काय होतं, खाली खूप वेळ खेळतो तो, मग फक्त दूध पिऊन किंवा फ्रुट्स वगैरे खाऊन मग एवढा वेळ त्याला स्टॅमिना राहत नाही. थोडंसं डाळ भात वगैरे थोडंसं दूध वगैरे पिलं ना मग ते होऊन जाईल. तर मग चला तर ते सगळं आवरते आणि मग जातो आम्ही रेडी होऊन थोडंसं खाली खेळायला, म्हणजे कसं फ्रेश वाटतं आणि खाली गेल्यावरती थोडंसं रिलॅक्स पण वाटतं. चला आता हे आल्यावरती यांना काय होतं, थोडंसं जरी मी आवरलं ना घरामध्ये तर लगेच चेंज करून येतो, लगेच म्हणतात हा आज जरा छान वाटतंय आवरल्यामुळे. तर मग आता हे कबड वगैरे पाहून पण ते अजून फ्रेश होऊन जातील. आणि मग त्यांचंच अजून एक ठेवलंय मी, मग त्यांचे पण थोडेसे आवरून वगैरे ठेवेल, ते थोड्या वेळाने करेल आता किंवा मग ते आल्यावरती करू, म्हणजे कसं अजून खुश होऊन जातील. तर मग चला तर असं छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घेता यायला पाहिजे. आणि कसं मग घरातल्यांनी पण हे केलं पाहिजे, थोडंसं काही चेंज दिसलं की अजून थोडंसं हे केलं ना तर मग छान वाटतं की बाबा हा एवढं केलं तर त्याचं काहीतरी चीज झालं असं वाटतं. तर मग चला हे थोडंसं काही मी केलं तरी पण हे ॲप्रिशिएट करतच असतात मला, त्याच्यावर तो काही इश्यू नाही आहे. तर मग चला तर असे काही जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत त्यांच्या माझ्याकडे, छोट्याच. तर मग चला, आणि सेम वाईस वर्सा माझं पण काही जास्त मोठ्या अपेक्षा नाही आहे, फक्त लव रिस्पेक्ट महत्त्वाचं आहे प्रेमापेक्षा पण. रिस्पेक्ट दिला तर मग थोडंसं प्रेम मागं पुढे झालं तरी पण चालून जातं. तर मग चला हे सगळं आवडते आणि मग श्रेयांशला खाली घेऊन जाऊयात, मग बोलते तुमच्यासोबत. तर मग चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे, तर खाली जायचं होतं. श्रेयांशला हे कालपासून मागत होता आणल्यापासून, मम्मा हे फ्राय करून दे. तर म्हणलं थांब आता जायच्या आधी म्हणलं मम्मा मला करूनच दे फ्राय. मग म्हणलं चला आता जायच्या आधी हे थोडंसं फ्राय करूयात. तर हे तांदळाचे पापड आहेत थोडेसे, ओवावाला फ्लेवर आणला आहे मी, म्हणलं चला हेल्दी होऊन जाईल आणि सोबतच बॉबी. तर चला मग आता हे थोडंसं फ्राय करून घेते, दोघेजण खातो आणि मग खाली जातो. अजून काय तेल तापलेलं नाही आले पण तापत तापलेलं आहे. तर मग चला आता हे मग खातो वगैरे आणि मग खाली जातो. तर पहिले आम्ही काय करायचो उन्हाळ्यामध्ये घरी करायचो ना, तर हे बॉबी वगैरे विकतच आणायचो, परंतु वेफर्स वगैरे किंवा जे आपले थोडेसे जे पापड असतात तांदळाचे म्हणा किंवा ती चकली वगैरे असते उपवासाची, तर मग ते सगळं घरी करायचो ना, तर मग असंच दुपारचं आम्ही मोठी परत भरून तळायचो आणि सगळे खायचो. तर मग चला आता ते दिवस आठवतात पहिले दिवस, आता पण खातो, परंतु पहिलं कसं मजा असायची, बहीण भाऊ असायचे, मग भांडणं करत असं. आता कसं भांडायला कोणी नसतं, मलाच खायला लागतं. तर मग चला अशी गंमत असायची. तर हे सगळं फ्राय करून घेते आणि मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.